नमस्कार मित्रांनो. देशाची राजधानी दिल्ली, जिथे कडेकोट सुरक्षा असते, जिथे मोठे अधिकारी राहतात, पण याच दिल्लीतल्या हाय प्रोफाईल एरियामध्ये असं काहीसं घडलं, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. एका वरिष्ठ IRS अधिकाऱ्याची 22 वर्षाची लेक, जी उद्याचे UPSC ऑफिसरचं स्वप्न बघत होती, तिची निगृण हत्या करण्यात आली. पण हा फक्त खून नव्हता, तर त्यामागे होती एक भयानक विकृती. ऑनलाईन जुगाराचं व्यसन आणि सुडीची भावना. अवघ्या 12 तासात पोलिसांनी या नराधमाला कसं पकडलं, कोण होता हा राहुल मीना आणि हे पाऊल का उचललं, आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बुधवारची सकाळ, दक्षिण दिल्लीचा केलासील परिसरात इथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं घर आहे. सकाळी 8च्या सुमारास हे अधिकारी आपल्या पत्नीसोबत जिमला गेले. घरात त्यांची 22 वर्षाची मुलगी एकटीच होती. ती इंजिनियर होती आणि सध्या UPSCचा अभ्यास करत होती. तिच्या आईवडिलांनी अभ्यासासाठी टेरेसवर एक वेगळं रूम तिला बनवून दिलेलं होतं. जेव्हा हे जोडपे जिमहून परत आले, तेव्हा त्यांना घरात प्रचंड पसारा दिसला. तिजोरी उघडी असलेली दिसली आणि जेव्हा ते मुलीच्या रूममध्ये गेले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. डोक्यातून रक्त येत होतं. तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते. त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी तपास सुरू केला आणि CCTV तपासले. तिथे त्यांना एक चेहरा दिसला, राहुल मीना. हा राहुल कोण होता? तर त्यांच्याच घरात 10 महिन्यापूर्वी एक कामाला असलेला त्यांचा नोकर. राहुल हा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तिथं कामाला लागला होता, पण त्याची सवय खूप वाईट होती. तो घरच्यांकडून तर इतर नोकरीवाल्यांकडून उधारीवर पैसे घ्यायचा, पण तो कधी परतच करत नव्हता. कामातही तो खूप कंटाळा करायचा. त्यामुळेच 1.5 महिन्यापूर्वी त्याला कामावरून काढून टाकलं होतं. पण 8 महिने तो तिथं राहिल्यामुळे त्याला घराचा कान आणि कोपरा माहीत होता. अधिकारी किती वाजता घरातून बाहेर जायचे, डिजिटल लॉकचे पासवर्ड काय आहे आणि घरातल्या चाव्या कुठं लपवल्या जातात, या सगळ्या गोष्टीची माहिती त्याला होती. याच गोष्टीचा त्याने फायदा घेत बुधवारी सकाळी 8:28 घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं. मात्र राहुलला माहिती होतं की मुलगी ही तिच्या स्टडी रूममध्ये आहे, त्यामुळे तो डायरेक्ट तिच्या स्टडी रूममध्ये गेला. राहुल जेव्हा मुलीच्या रूममध्ये गेला, तेव्हा तिने ओळखलं. त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, पण तिने मोठ्या हिमतीने प्रतिकार केला. पण राहुलने तिच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करत तिला बेशुद्ध केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलने तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर चार्जरच्या केबलने तिचा गळा आवळून तिचा खून केला. पण त्याची विकृती इथेच थांबली नाही, तर त्याला तिजोरी उघडायची होती, जी फिंगरप्रिंटने लॉक केलेली होती. राहुलने त्या मृत मुलीचे हात ओढून तिजोरीपर्यंत नेले आणि ते अनलॉक करण्याचा प्रयत्न केला. पण रक्तभिसरण थांबल्यामुळे लॉक उघडलेच नाही. अखेर त्याने स्क्रू ड्रायव्हरने तिजोरी तोडली आणि 1.5 लाख कॅश आणि लाखोचे दागिने चोरी केले. ही हत्या करत असताना त्याच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. त्याचे कपडेही रक्तामध्ये माखले होते. मग त्याने जाताना स्वतःचे रक्ताळे कपडे धुतले, मुलीच्या भावाचे कपडे आणि चप्पल घातली आणि 7:22 घराबाहेर पडला. दिल्ली पोलिसांनी तपासामध्ये 15 पथके तयार केली. पोलिसांना CCTV तो रिक्षातून उतरताना दिसला. मग पोलिसांनी रिक्षावाल्याची लिंक लावली. त्यानंतर असं कळालं की तो दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये थांबलेला होता. त्याने आपला मोबाईल बंद केला होता, पण तो Instagramवर ऍक्टिव्ह होता. मग पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाशी संपर्क साधला, पण नातेवाईकातून एकाने सांगितलं की राहुल चॅटिंग करत आहे. त्यावरूनच त्याचं लोकेशन ट्रॅक केलं. तपासात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. राहुलने दिल्लीत येण्यापूर्वी राजस्थानमधील आपल्या एका मित्राच्या पत्नीवरही अत्याचार केला आणि तिचा मोबाईल चोरून तो तिथून पळून आला. आणि त्याच चोरीच्या मोबाईलमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राहुलने हे का केलं, यामागे 3 मुख्य कारण आहेत. नोकरीवरून काढण्याचा राग, ऑनलाईन जुगार आणि विकृत वासना. त्याला कामावून काढल्यामुळे तो सूड उगारायचा विचार करत होता. ऑनलाईन जुगार, त्याला 3 पत्ती सारख्या ऑनलाईन गेमचं व्यसन होतं. त्यावर त्याने 5 लाख रुपयाचं कर्जही केलं होतं. विकृत वासना,
पैसे नसल्यामुळे तो आपल्या वासना पूर्ण करू शकत नव्हता, ज्याचा बळी या 2 महिला ठरल्या. मित्रांनो, आपल्याला ही घटना एक मोठा धडा शिकवते. आपण आपल्या घरात कुणाला कामावर ठेवतो, त्याचं पार्श्वभूमी काय आहे हे तपासणं खूप महत्त्वाचं असतं. तसेच डिजिटल लॉक असूनही माहिती असणारा व्यक्ती किती धोकादायक ठरू शकतो यातून दिसून येतं. एका होतकरू मुलीचं आयुष्य एका विकृतीमुळे संपलं. राहुल मीना आता पोलिसांच्या कोठडीत आहे, पण त्या कुटुंबाची झालेली हानी कधीच भरू शकणार नाही. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशा गुन्हेगारांना काय शिक्षा व्हायला हवी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.